आपल्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या आदेशानुसार परमार्थाला सुरुवात केली. प्रत्यक्ष नामदेव राय आणि भगवान पांडुरंग परमात्मा स्वप्नात आले. महाराज म्हणतात, नामदेवे केले स्वप्ना माझे जागे, सवे पांडुरंगी इवोनिया, सांगितले काम करावे कवित्व, वावुगे निमित्त बोलू नये. अशा प्रकारचा भगवान परमात्म्याने आदेश दिला आणि हिरीने प्रपंच करणारे जगद्गुरु तुकोबाराय प्रपंचाच्या बाजूला झाले. सर्वस्वाचं दान केलं त्यांनी. गोरगरिबाकरता धान्य लुटलं, वाटून दिलं, पैसा अडका वाटून दिला आणि आपल्या वाट्याला ज्या खतावण्या आलेल्या होत्या सावकारकीच्या, त्या आपल्या हाताने इंद्रायणीमध्ये बुडून दिल्या, बुडून टाकल्या. अर्थात 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायने माझा शेतकरी कर्जमुक्त केला, कर्जमुक्त केला, कर्जमुक्त केला माझ्या तुकोबारायने. म्हणून आज शासन आपला कर्जमुक्त करतंय, याच्यात काहीच नवल नाही. सावकारकीचा धंदा बंद केला तुकोबारायने, कर्जमुक्त केला शेतकरी आणि भजनाला लागले. तुकोबारायने सकाळी उठावं, स्नान स्वच्छ मुखमार्जन करावं, स्नान करावं, भगवंताची पूजा करावी, गळ्यामध्ये विना आणि हातामध्ये चिपोळ्या घेऊन परमार्थ करण्याकरता, साधना करण्याकरता निघावं. त्या तुकोबारायचे साधन स्थळ 3 आहे. एक आहे भंडारा, दुसरा आहे भामचंद्र आणि तिसरा आहे घोराड्या. या 3 डोंगरावर ते जगद्गुरु तुकोबारायने जावं आणि गळ्यामध्ये विना घ्यावा, हातामध्ये चिपोळ्या घ्याव्यात आणि भगवंताचं भजन करावं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 नगद नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. अशा प्रकारची नामसाधना जगद्गुरु तुकोबारायने करावी आणि ही नामसाधना तुकोबारायची फळाला आली आणि भगवंताने तुकोबारायची परीक्षा पाहण्याकरता एकदा वाघ होऊन आले, एकदा नाग होऊन आले, अनेक प्रकारे परीक्षा पाहिली आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तुकोबारायचं एवढं सुद्धा चित्त हललं नाही परमार्थातलं, भजनातलं चित्त एवढं सुद्धा हल्लं नाही, पण एवढं सुद्धा भजन तुकोबारायचं बंद झालं नाही आणि देवाला आनंद वाटला आणि प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबारायांना बाल रूपामध्ये भेट दिली. बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला. भगवान परमात्मा भेटले तुकोबारायला. ज्या ठिकाणी ही साधना केली, देवाने भेट दिली, अशी साधनं जगद्गुरु तुकोबारायने जे साधन केलं ते 3 डोंगरावरती, एक भामचंद्र, एक घोराड्या आणि एक भंडारा. ही जगद्गुरु तुकोबारायची ही डोंगर नसून ही तपोभूमी आहे आणि सध्याचं जे शासन आहे हे सध्याचं शासन या डोंगरावरती अतिक्रमण करू पाहत आहे. मोठमोठ्या कारखानदाराला त्या जागा देऊ पाहत आहे करार करून. याचाच अर्थ असा आहे, जगद्गुरूची जी तपोभूमी आहे या तपोभूमीला तडा जाऊ लागलेला आहे. तपोभूमी नेस्तनाभूत होऊ पाहत आहे. तेवढ्या करता एक समिती तयार झाली. भंडारा डोंगर समिती तयार झाली आणि त्या समितीमध्ये काम करणारी काही महाराज मंडळी आहे. त्याच्यामध्ये मधुसूदन महाराज पाटील आहेत. ते श्रीमंत घरातले पाटील आहेत. ब्रह्मचारी व्रत धारण केलंय, सर्व संघ परित्याग केलेला आहे आणि केवळ आणि केवळ त्या भामचंद्र भंडारा आणि घोराड्या डोंगराला संरक्षण मिळावं एवढ्या करता त्यांचा प्रयत्न चालू. अशी मोठी समिती आहे आणि याच समितीला पाठपुरावा म्हणून, या समितीला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते दिलीपदादा जगताप आणि संपूर्ण आमचा मराठा महासंघ, परवाची गोष्ट आहे, दिलीपदादा जगताप यांनी माझी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीच्या
महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केलेली आहे आणि म्हणून या महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता या नात्याने मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल. यदा कदाचित वेळ आली आपल्याला सर्व वारकऱ्याला एकत्र येऊन हा मोठा लढा द्यावा लागेल. एवढंच नव्हे तर जसं मनोजदादा जरांगे पाटलांनी संविधानिक लढा दिला, मोर्चे काढला मुंबईमध्ये, तसा आपल्याला सुद्धा जर या शासनाने दुर्लक्ष केलंच, या शासनाने जर आपल्या या भंडारा भामचंद्राने घोराट्या डोंगराला संरक्षण नाही दिलं, आपल्या सर्व या महाराष्ट्रातल्या सर्व वारकऱ्यांना जात धर्म पंथ पक्ष विसरून एकत्र येऊन मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये उपोषण करावं लागेल. आणि त्याच्याकरता आपणा सर्वांना या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचा प्रवक्ता या नात्याने सर्वांना विनंती करतो की ज्या वेळेला आपल्याला आदेश येईल त्यावेळेला आपल्याला सर्वांना एकत्र यायचंय आणि मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन आपला तो लढा द्यायचा आहे. त्याच्याकरता आपण सर्वांनी सामील व्हावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझ्या सेवेला